देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। आताच आमचे सहकारी विजय कसबे यांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिली। 2024 पासूनची ऑर्डर आहे, शासनाची ऑर्डर आहे, डेप्युटी कलेक्टरची ऑर्डर आहे। त्यामुळे चुकीचं असं काही नाही, कायदेशीर बाब आहे। मग जी काही अफवा आहे, मुळामध्ये जे काही यांना जे भरवतात त्यांना इथला विकास नको आहे, इथला डेव्हलपर नको आहे, सोसायटी नको आहे। मुळामध्ये डेव्हलपर सोसायटी लोकांनी झोपडीधारकांनी प्रॉपर इलेक्शनच्या माध्यमातून निवडून दिलेली आहे। तो त्यांना अधिकार नाही। डिसेंबर महिन्यामध्ये गेल्या 2025 ला ते 33(2) अनुषंगाने त्यांनी नोटीस दिली होती सीओच्या। त्या ठिकाणी सुनावणी झाली डिसेंबरमध्ये आणि त्या ठिकाणी डेव्हलपरनी बार चार्ट पण दिलेला आहे। त्या बार चार्टच्या माध्यमातून एक प्रॉपर टाइम पिरियड दिलेला आहे। तरी सुद्धा हे लोक जाणीवपूर्वक या गोष्टी करत आहेत। यांना कोणता विकास नको, हे वेगळ्या नक्षली टाईपचे लोक आहेत। कालच सुधीर ढवळेने कविता लिहिली आज या विषयावर। म्हणजे सुधीर ढवळेचं वास्तव या ठिकाणी होतं, राहुल मंडळाच्या वास्तूमध्ये। त्या ठिकाणी अनेक लोक त्यांच्या सहवासामध्ये वाढलेले आहेत। ह्या लोकांमुळं ही नक्षली टाईपचे जे प्रकारची ऍक्टिव्हिटीज आहे, ती मानसिकता आहे, ती मानसिकता या ठिकाणी विरोध करते आहे आणि त्यांना असं राहिलं पाहिजे, त्यामुळे तो विरोध होत आहे। साहेब, तुमच्यावर आरोप म्हणजे केस दाखल करण्यासाठी तिथे ते मय्यत घेत नव्हते, मोर्चा काढत होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायका पुरुष सर्व बसत होते, त्याबद्दल काय सर? लुंबिनीबाग आणि दत्तनगर सगळे झोपडीदार आमच्या सोबत आहेत। 10-12 टाळके सोडल्यांच्या बरोबर कोणच नाही। तरी सुद्धा नक्षली प्रवृत्तीचे लोक असल्यामुळे पोलीस पण मला घाबरत होते, कारण का त्यांनी कालकथित अनिल पगारे साहेबांची डेथ बॉडी त्या ठिकाणी त्यांनी घेऊन न गेले। तो दबावापोटी पोलिसांनी काहीतरी आमच्यावर आरोप केलेले, काहीतरी एफआयआर दाखल केला, तोही चुकीचा आहे। त्याला पण सुद्धा आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत। अत्यंत हे चुकीच्या प्रकार चाललं, याला काही म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रशासकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सरकारने केलेली आहे। जर पहा, 350 लोकांपैकी 310 लोक त्या ठिकाणी घर खाली केलेलं आहे। उर्वरित 40-50 लोक फक्त त्या ठिकाणी उरलेले आहेत। आणि ह्या 300 लोकांचं करायचं काय? 2023 पासून डेव्हलपर त्या ठिकाणी त्याला रेंट देतो आहे। म्हणजे आम्ही 3 वर्ष बाहेर आहोत सगळं आमच्या मूळ घरापासून। आम्हाला चिंता लागली लोकांना की आम्हाला मूळ घरी द्यायचं आहे, तर बिल्डिंग बांधायची, घरात द्यायचंय। परंतु काही लोक या मुळामध्ये जे लोक विरोध करतात त्यांनी सुद्धा भाडं घेतलेलं आहे। राहुल मंडळाच्या बऱ्याच लोकांनी भाडं घेतलंय, तरी काही लोकांना त्यांनी आजही भडकावतात की तुम्ही घेऊ नका। ही कोणती मानसिकता आहे? हा भयानक प्रकार आहे। आमच्या दृष्टिकोनातून नक्षलवादी या ठिकाणी घुसलेले आहेत आणि ते लोकांना भडकावत आहेत। माझा स्पष्ट आरोप आहे। यामध्ये कोणत्याही मीडियाने आमचं ऐकलं नाही, एकतर्फी न्यूज दिल्या। त्यांनी बघितलं पाहिजे प्रशासकीय मान्यता आहे की नाही। मुळामध्ये 2024च्या 3 जानेवारी पासूनचे प्रलंबित प्रकरण आहे। लोखंडे साहेबांनी 10 जानेवारीला बैठक घेतली होती आणि सर्वांना सांगितलं तुम्हाला उठावं लागेल, हे सर्व सांगितलं सुद्धा। आणि त्यानंतर आम्ही डी पट्ट्याची 17 एप्रिलवर एजीएम पण घेतली, त्या फेज 1 ची वेगळी। त्या ठिकाणी हेच लोक आम्हाला प्लॅन मंजूर आहे असंही बोलले, त्या क्लिप आमच्याकडे आहेत। आणि 14 जुलै 2024 आमचे इलेक्शन पण झालं, आम्ही प्रत्यक्ष निवडून आलेले लोक आहोत। असं एखादं कोणतं मंडळ निर्माण केलं नाही आम्ही की त्याला विरोध करत आहोत। लोकनियुक्त आम्ही आहोत। आणि जेव्हा नवीन रूल्स आहे 210चा सर्क्युलर क्रमांक 210 नुसार आम्ही भाडं द्यायचं, डेव्हलपर भरलेलं आहे। 2 वर्षाचं भाडं भरलं नाही, 3ऱ्या वर्षात पीडीसी चेक त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे। म्हणजे सगळी प्रक्रिया करून सुद्धा काही लोक उठत नसतील, तर आम्हाला शासनाला सांगावं लागेल ना की तुम्ही यांना उठवा। हेच केलंय डेव्हलपरने आम्ही। आणि त्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया असतील, नोटीस त्यांना द्यावं लागते, नोटीस पण दिलेलं आहे आम्ही। आणि त्यांनी जर त्यांना वाटतं ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे, त्यांनी त्या प्रक्रियेला हायकोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये चॅलेंज का नाही दिलं पाहिजे होतं त्यांनी। चुकीचा एफआयआर आहे, त्या एफआयआर ला आम्ही चॅलेंज करत आहोत, त्याला आम्ही क्रॅश करत आहोत। मी लुंबिनीबाग गृहनिर्माण संस्था सेक्रेटरी विजय दामोदर कसबे। काही विरोधकांनी गैरसमज पसरवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने काही सोसायटीच्या वतीने खुलासा करणं ही आमची जबाबदारी आहे। तर मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की अनिल पगारे यांचा जो काही मृत्यू झाला, तर ऑलरेडी त्यांना तो हार्ट अटॅकने मृत्यू झालाय असं आम्हाला माहीत झालंय। आणि जी काही
कारवाई झाली ती कारवाई 5 वाजेपर्यंत होती आणि त्यांचा मृत्यू हा 8 वाजता झालेला आहे. तर त्या गोष्टीचं सविच्छेदन वगैरे अहवाल येईल, त्यानंतर ते काय अहवाल देत आहेत वगैरे त्याच्यावर सर्व ते असणार आहे. मी आपल्याला एक खुलासा देऊ इच्छितो. काही गोष्टींसंदर्भात ते सोसायटीला किंवा पदाधिकाऱ्यांना जबाबदार म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या घरातून असे आरोप होत आहेत की आम्ही कोणत्याही प्रकारची त्यांना माहिती दिली नाही किंवा सोसायटीकडून किंवा शासनाकडून त्यांना माहिती दिली नाही. एकंदरीत प्रकल्प राबवताना फेज 1चे 357 या घरांचा आम्ही शिफ्टिंगचा प्रयत्न हातात घेतलेला आहे. त्यातले 300 घरं उठलेली आहेत. काही ठराविक 30-35 घरं राहिलेली होती. त्या घरांसाठी सदानंद शेट्टी बिल्डर यांना कळवलेलं होतं. त्यांनी त्या संदर्भात भाडे देखील टाकलेलं होतं आणि तरी देखील लोक काय उठले नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी SRA ला कळवलेलं होतं. तर SRAची जी काही कारवाई जी काय आहे ती पद्धतशीरपणे झालेली आहे. त्यांनी शासनाच्या धोरणानुसार सर्वांना नोटीस पाठवलेल्या आहेत, हिअरिंग झालेले आहेत. कोणालाच त्या बाबतीत काही माहीत नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल असं मला वाटतं. तर माझ्याकडे त्या संदर्भात काही कागदोपत्र आहेत, मी ती तुम्हाला जाहीर करू इच्छितो. 6 ऑक्टोबर 2023ला या सर्व झोपडीधारकांना 21 झोपडीधारकांना ही नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सुनावणीसाठी 12/10/2023ला त्यांना SRA ला सुनावणीसाठी बोलवलेलं आहे. त्यांचं हिअरिंग झालेलं आहे. त्या ठिकाणी ते लोक हजर होते आणि त्यांच्या तिथे हजेरीच्या सह्या देखील असतील. मित्रांनो, यापुढे मी काही सांगू शकतो की 7 तारखेला देखील त्यांना बोलवलेलं आहे. 7 डिसेंबर 2023ला 7 डिसेंबर 2023ला उपजिल्हाधिकारी यांनी ती हिअरिंग ऐकून वगैरे त्याच्यावर निर्णय घेऊन त्यांना 7 दिवसामध्ये खोली खाली करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. ही त्यांना वेळ दिलेली आहे. ते बोलतात वेळ दिली नाही, ही वेळ देखील दिलेली आहे. त्यांनी सुद्धा कायदेशीर प्रकारे कामकाज केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की काही लोकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला करारनामे दिलेले नाहीत किंवा करारनामे हे देत नाहीत. काही लोकांना करारनामे देऊन देखील आम्हाला मिळालेच नाही अशा प्रकारे काही जणांनी भूमिका घेतल्यामुळे शासनासंग आम्ही बोललेलो आहोत. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडं करारनामे जमा करावेत. तशा पद्धतीने आम्ही करारनामे जमा केलेले आहेत. त्याची ही पोच आहे पावती. झोपडपट्टी प्राधिकरणाकडे आम्ही ती सुपूर्द केलेली आहे. ही त्या 21 जणांची यादी आहे. ते करारनामे सुद्धा आम्ही जमा केलेले आहेत. त्यानंतर देखील काही लोकांचं म्हणणं होतं का आम्ही अपात्र आहोत तरी त्यामुळे आम्ही उठणार नाही, आमच्या अडचणी आहेत. तर सर्व बाकीचे उर्वरित झोपडीधारक ज्यांचे कागदोपत्र ज्यांनी कमी दिली होती, काही कारणास्तव ते अपात्र राहिले होते, पुन्हा एकदा पात्रतेचं काम सुरू करून आम्ही पात्रतेसाठी काम चालू केलेलं आहे. आणि अनिल गोविंद पगारे यांना पात्र देखील केलेलं आहे. त्यांचा अपर जिल्हा अधिकारी चर्चगेट वगैरे इथे आम्ही अपील केलेला होता आणि त्यांची NHRची कॉपी देखील आमच्याकडे आहे. त्यानंतरच्या काळामध्ये 2023ला आम्ही शिफ्टिंग चालू केलं. 2 वर्षाचं भाडं देखील बिल्डरने दिलेलं आहे. त्यानंतर 210चा नियम आला. परत आम्हाला काही जणांनी विरोध केला का 210 प्रमाणे सर्वांना आम्हाला 2 वर्षाचं भाडं द्या अशी सर्वांनी मागणी केली. रास्त मागणी होती, कायदेशीर बाब होती, ठराव झालेले होते, कायद्यामध्ये तसे नियम होते. त्याप्रमाणे विकासकांनी भाडं देखील भरलेलं आहे. 210 प्रमाणे इथे भाडं वगैरे SRA मध्ये भरलेलं आहे. 9 करोड रुपये 48 लाख आणि 10,000 रुपये हे असं भाडं भरलेलं आहे. त्याची पावती देखील आहे. आणि एवढ्या सगळ्या बाबीची पूर्तता करून देखील हे लोक जे काही उर्वरित झोपडीधारक आहेत ते काही उठले नाही. त्यांनी सोसायटीच्या कामकाजाला प्रतिसाद केला नाही. आम्हाला सर्वांना त्या गोष्टीची फिकर होती आणि वेळ चालला होता. 2 वर्ष आमची फुकट गेली, भाडं फुकट गेलं, वेळ फुकट गेली. त्या अनुषंगाने जो सहकारी बिल्डर होता त्या बिल्डरची वगैरे दुसऱ्या ठिकाणी तो गेला आणि त्यांनी भीमवाडीमध्ये ती बिल्डिंग त्या काळामध्ये उभी केली. ती बिल्डिंग आमच्या काळात आम्ही जर प्लॉट खाली करून दिला असता तर ती उभी झाली असती. पण तसं आम्ही काही करू शकलो नाही. आम्हाला काही लोकांनी सहकार्य केलं नाही. त्यामुळे तो आमचा वेळ आणि ते भाडं फुकट गेलं. तर मी सांगू इच्छितो की हे सर्व भाडं भरल्यानंतर देखील काही जणांनी आम्हाला सहकार्य केलं नाही.
नाविलाज असतो आम्हाला परत आम्हाला शासनाकडे जावं लागलं, परत एसआरएला जावं लागलं. एसआरएने परत त्यांना 20 जानेवारी 2026ला नोटीस पाठवली, खाली करण्यासाठी त्यांना आग्रह केला. 29 जून हा. जानेवारी हा, जानेवारीची. तर त्यांना तो 29 टायमिंग दिलेला होता. 20 जानेवारीला 29 नोटीस पाठवली आणि 29 जानेवारीला खाली करायला सांगितलं प्रॉपर. बघा, तरी देखील त्यांनी त्या काळामध्ये अजित पवारचा मृत्यू झाल्यामुळे ती पण स्थगित झाली. 28 तारखेला, 27 तारखेला. हम्म. त्यानंतरचं परत 25 तारखेला खाली 25 करण्यासाठी 25 फेब्रुवारी परत दुसरी नोटीस पाठवली. ती नोटीस कधी गेली? 11 फेब्रुवारीला 11 गेली. फेब्रुवारीला. हे बघा, त्यांना सर्व पोच वगैरे दिलेल्या त्यांच्या सह्या देखील आहेत, त्यांच्या घरी सगळ्यांना मिळालेल्या हम्म, देखील. हम्म. शेवटची जी काय अंतिम नोटीस आहे, ही नोटीस 26 तारखेला त्यांना दिलेली आहे आणि 5 तारखेला मार्चला कारवाई होईल हे त्यांना सांगितलेलं आहे. सर्वांना सूचना त्याबाबत दिलेल्या आहेत. त्याकरिता पोलीस स्टेशनची सुद्धा परवानगी आम्ही घेतलेली होती. त्याचे जी काय फी आहे ती फी देखील आम्ही भरलेली आहे. मग एकंदरीत हा सर्व प्रकार कायदेशीर काम करत असताना देखील सोसायटी आणि पदाधिकारी या कारवाईमध्ये खोल्या खाली करून देणं, विस्थापित झालेले जे स्थलांतरित केलेले 300 लोक आहेत त्यांच्या भविष्याचा विचार करता, त्यांची जबाबदारी घेता शासनाने एसआरएने त्यांची जबाबदारी घेऊन त्या खोल्या खाली करण्यासाठी तो निर्णय घेतलेला होता आणि त्यासाठी त्यांनी 33-38ची कारवाई केलेली होती. त्या कारवाईमध्ये होणारी गोष्ट ती घडली आणि त्यांचा त्यामध्ये त्यानंतर मृत्यू झालेला होता. त्याला काही राजकारण करून काही लोकांनी सोसायटीला, बिल्डरला आणि काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आणि त्यांच्या प्रेशरांती देवनार पोलीस स्टेशननी यांच्यावर आमच्यावर खोट्या केसेस दाखल केलेल्या आहे. तर असं होऊ नये आणि झोपडीधारकांना माझी विनंती आहे, उर्वरित राहिलेले झोपडीधारक पूर्णपणे ही प्रक्रिया कायदेशीर आहे, बेकायदेशीर नाही. आपल्यामध्ये जे काही अफवा पसरवली जाते का कोणाला करारनामे दिले जात नाही, कोणाला मॅप दिला जात नाही, तर आम्ही पूर्ण कटआउट लावलेला आहे बिल्डिंग प्लानचा, फ्लोअर प्लानचा. तुम्हाला जुने सुद्धा करारनामे दिलेले आहेत, ते जुने करारनामे सुद्धा आम्ही देतो. नवीन करारनाम्यांची काही जणांची 500 रुपयाचे नवीन नियम आले, त्याप्रमाणे मागणी होती, तर ते सुद्धा 500 रुपयाचे आम्ही करारनामे तयार केलेले आहेत. खोली खाली केल्यानंतर ते देखील देतो. 300 लोकांनी झोपड्या खाली केलेल्या आहेत, त्यांना सुद्धा विचारा, त्यांना सुद्धा ते करारनामे दिलेले आहेत. जर दिले नसते तर ती लोक त्यांनी खाली केल्या नसत्या किंवा त्यांनी आम्हाला विचारपूस केली असती किंवा त्यांच्या आतापर्यंत सर्वांकडे तक्रारी असत्या. या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे आणि हे ज्या वातावरणातून आम्ही चांगल्या वातावरणामध्ये तुम्हाला नेण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काम करतो. कोणाच्याही भूलथापांना आपण बळी पडू नये. सोसायटीला, बिल्डरला सहकार्य करावं. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय आहे. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद.